तर नेक्स्ट टॉपिक आपल्याला डिस्कस करायचं दॅट इज लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं इक्वली कसं डिस्ट्रीब्युशन होणार आहे या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं आहे. मग आपण काय करू तर सर्वात पहिले मॉलिक्यूलसाठी डिसाईड करू आणि त्यानंतर पूर्ण गॅससाठी डिस्कस केला तरी चालेल किंवा मॉलिक्यूलसाठीच सध्या तरी विचार करा, एका मॉलिक्यूलचा विचार करायचा, नंतर बाकीचे पूर्ण गॅसचा आपण विचार करू शकतो. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं तर टोटल एनर्जी घ्यायचं फॉर सिंगल मॉलिक्यूल. ठीक आहे. मग पहिला पॉईंट लिहितो मी, टोटल एनर्जी ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल इज. इतक्यात मी टोटल एनर्जी डिस्कस केली सिंगल मॉलिक्यूलची आणि ही जी एनर्जी आहे ती कशाने रिप्रेझेंट केली तर लेटर ई ने रिप्रेझेंट केलं. आता ही जी टोटल एनर्जी आहे तर ती किती असणार आहे तर ती असेल 3/2. सिंगल मॉलिक्यूल साठी घेतला म्हणून तो काय असेल तर केबीटी. आणि जर मी सपोज पूर्ण गॅस साठी घेतला असता तर केबीच्या जागी मी काय लिहिलं असतं तर आर लिहिलं असतं. ठीक आहे. मग एनर्जी इज इक्वल टू 3/2 आर टी असं गॅस साठी आलं असतं. आता कोणासाठी मॉलिक्यूल साठी सिंगल मॉलिक्यूल म्हणून मी काय घेतलं तर केबी घेतलं. आता याला काय करायचं आपल्याला इक्वी पार्टिशन करायचं. मग याचे इक्वल पार्ट्स करा. ओके. इथं 3 आहे तर पहिले मी लिहिणार 1/2 केबीटी प्लस परत 1/2 केबीटी आणि परत 1/2 केबीटी. मग या 3ला मी किती वेळा डिस्ट्रीब्यूट करणार तर 3 टाइम्स या ठिकाणी काय करणार तर डिस्ट्रीब्यूट करणार. मग बघा ही जी एनर्जी भेटेल तर ती किती भेटेल तर 1/2 केबीटी. क्लिअर आहे. प्लस परत अजून 1/2 केबीटी घ्या म्हणजे किती येणार तर 2/2 केबीटी. अजून एक राहिलाय तो म्हणजे काय तर 1/2 केबीटी. ओके. तर याला काय केलं तर मी इक्वली काय केलं तर सर्वांकडे डिस्ट्रीब्यूट केलं म्हणून त्या टायटलचं नाव दिलेलं आहे लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. एनर्जीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं. ठीक आहे. पण बघा जर तुम्ही मॉलिक्यूल जर घेतला एकच मिनिट. ओके. तर आपण एनर्जीचं काय केलं तर इक्वल डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. आता बघा मॉलिक्यूल जर घेतला तर मॉलिक्यूल एखादा मॉलिक्यूल घेतला सपोज गॅसचा. ठीक आहे. आणि सराउंडिंग मध्ये आपले पूर्ण गॅसच आहे. मी तुम्हाला तो एक्सपेरिमेंट करायला आला होता. लाईट जो टॉर्च आहे तो काय करायचा तुम्हाला ऑन करायचा. तो जो मॉलिक्यूल आहे तो मॉलिक्यूल काय होणार कंटिन्युअसली मोशन मध्ये असेल. बरं का नाही. कंटिन्युअसली काय असणार मोशन मध्ये. म्हणजे मॉलिक्यूलला जर तुम्ही म्हटलं तर सपोज तो एक्स ऍक्सिस वरती जात असेल तर त्याची एनर्जी एक्स ऍक्सिस वरती घ्यावी लागेल. एक्स ऍक्सिस वरती. मॉलिक्यूल वाय ऍक्सिस वरती गेला तर वाय ऍक्सिस वरती एनर्जी आणि झेड ऍक्सिस वरती गेला तर झेड ऍक्सिस वरती. म्हणजे आपल्याला सध्या तरी 3 डायमेन्शनचा विचार करावा लागेल. कारण मॉलिक्यूल तुम्ही सांगणार नाही. मॉलिक्यूलला म्हटलं बाळा तू एक काम कर एक्स ऍक्सिस वरती जा तो ऐकेल का तुमचं नाही. किंवा वाय ऍक्सिस वरती जा पर्टिक्युलर वाय ऍक्सिस वरती तर नाही. किंवा झेड ऍक्सिस वरती तो रॅन्डमली कुठेही जाणार. म्हणजे सायमल्टेनियसली त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे होणार ते एक्स ऍक्सिस वरती पण होणार, वाय ऍक्सिस वरती पण होणार आणि झेड ऍक्सिस वरती पण होणार. म्हणजे आपल्याला जी कायनेटिक एनर्जी घ्यायचं ते कोणासाठी घ्यायचं तर पूर्ण त्या स्पेस मध्ये असेल तर त्या पूर्ण ऍक्सिस साठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं. ठीक आहे. मग आपण काय करू तर कायनेटिक एनर्जी घेऊ. नेक्स्ट पॉइंट, कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. मॉलिक्यूल साठी घेतोय एका मॉलिक्यूल साठी गॅस मॉलिक्यूल इन स्पेस. जर तो स्पेस मध्ये असेल म्हणजे या मोकळ्या जागेमध्ये असेल तर त्या केसमध्ये त्याची कायनेटिक एनर्जी किती असेल तर मग या ठिकाणी मी काय घेतलं तर ई घेतला. जर एक्स ऍक्सिस वरती मोशन असेल त्या मॉलिक्यूलचं तर त्याची कायनेटिक एनर्जी 1/2 mvx². एक्स ऍक्सिस साठी वेलोसिटी घेतली vx घेतली. मास बदलणार नाही. त्या मॉलिक्यूलचं मास मी स्मॉल एम घेतलं. जर मी गॅसचं घेतलं असतं तर स्मॉल एमचं जाय काय घेतलं असतं कॅपिटल एम आणि इथं केबीचं जाय काय आलं असतं तर आर. सध्या आपण फक्त मॉलिक्यूल साठीच विचार करू. ठीक आहे. हे झालं एक्स ऍक्सिस साठी. सिमिलरली आता वाय ऍक्सिस साठी 1/2 एम तर बदलणार नाही आणि आता असेल तर vy². इज दॅट क्लिअर. आणि जर सपोज झेड ऍक्सिस साठी घेतलं तर 1/2 mvz². तर हे झालं तुमचं
कायनेटिक एनर्जी इन अ स्पेस, म्हणजे तीनही ऍक्सिस वरती आपण विचार केला, म्हणजे 3 डायमेन्शनचा विचार केला. आता सपोज वरचं जे इक्वेशन आले त्याला इक्वेशन 1 कन्सिडर करू आणि याला इक्वेशन 2 कन्सिडर करू. मग या दोन इक्वेशनला जर कम्पेअर केलं तुम्ही तर बघा याच्या लेफ्ट साईडला दिसते तुम्हाला. लेफ्ट साईडला काय आहे तर इथं पण एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, या ठिकाणी पण कायनेटिक एनर्जी. याचा अर्थ काय तर जी लेफ्ट साईड आहे ती कशी तर इक्वल आहे. याचा अर्थ काय तर राईट साईड पण काय असली पाहिजे तर सेम असली पाहिजे. मग या दोघांना काय करू आपण कम्पेअर करू. ठीक आहे. मग आता नेक्स्ट स्टेप बघा, बाय कम्पेअरिंग वी गेट. ओके. तर बघा ही पहिली टर्म कम्पेअर करा. तर पहिली एनर्जी आहे 1/2 mvx². या टर्मला या टर्मने कम्पेअर करायचं, म्हणजे 1/2 mvx² याची एनर्जी किती असते तर 1/2 kBT इतकी असेल. या टर्मला या टर्मने कम्पेअर केलं. आता दुसऱ्या टर्मला याच्या दुसऱ्या टर्मने कम्पेअर करा. पुढची टर्म काय 1/2 mvy² आणि त्याची इक्वल काय असणार तर तो पण असेल 1/2 kBT. आणि लास्ट कम्पेअर करताय तुम्हाला झेड ऍक्सिस वरती, तर तो राहील 1/2 mvz² आणि त्याची जी लास्टची टर्म आहे ती पण काय तर 1/2 kBT. कळलं का नाही? म्हणजे कोणत्याही ऍक्सिस वरती घ्या तुम्ही. ओके, कोणत्या ऍक्सिस वरती घ्या, एक्स वाय आणि झेड वरती कोणत्या याच्यावरती घ्या, तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे त्या मॉलिक्यूलची तर ती नेहमी किती असते तर 1/2 kBT असेल. मग ते एक्स ऍक्सिस वरती असू द्या, वाय वरती असू द्या, नाही तर झेड साठी सर्वांसाठी इक्वलच आहे. म्हणजे याचा अर्थ काय तर ते तुम्ही कंबाईनली लिहू शकता. दॅट इज 1/2. सपोज मी एक्स ऍक्सिस वरती घेतला तर vx² हा इक्वल आहे वाय ऍक्सिस इतक्या एनर्जी वरती म्हणजे vy². हा इक्वल आहे झेड ऍक्सिस वरती पण म्हणजे काय 1/2 mvz² आणि तो इक्वल आहे एका एनर्जी इतकी, म्हणजे प्रत्येकाची एनर्जी सारखीच आहे आणि ती किती तर 1/2 kBT. क्लिअर आहे? म्हणजे जी एनर्जी आहे ती काय होतं तर प्रत्येक ऍक्सिस वरती कशी डिस्ट्रीब्यूट होतात तर इक्वली डिस्ट्रीब्यूट होतात. म्हणून टायटलचं नाव आलं काय तर लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. अँड फॉर इच ऍक्सिस, एक्स ऍक्सिस असू द्या, वाय ऍक्सिस असू द्या, नाही तर झेड ऍक्सिस, दॅट एनर्जी शुड बी 1/2 kBT. एक ऍक्सिस साठी 1/2 kBT. म्हणजे याचा अर्थ काय, पार्टिकल एकदा मोशन केलं एका सरळ लाईन मध्ये जर मोशन करत असेल, सरळ म्हणजे काय एक्स ऍक्सिस किंवा वाय ऍक्सिस किंवा झेड ऍक्सिस, कोणत्याही एका सरळ ऍक्सिस वरती जर मोशन होत असेल तर त्याची एनर्जी असते किती तर 1/2 kBT इतकीच त्याची एनर्जी असली पाहिजे. हेच म्हणजे झालं तुमचं लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. या प्रकारे आपण एनर्जीचं इक्वल डिस्ट्रीब्युशन करू शकतो. डिग्रीज ऑफ फ्रीडम. डिग्रीज ऑफ फ्रीडम अपॉस्ट्रोफी केलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर तुम्ही एवढं मोठं वर्ड लिहिलं तरी चालेल किंवा मग शॉर्टली तुम्ही याला काय कन्सिडर करू शकता, DOF कन्सिडर करू शकता. व्हॉट इज DOF? डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. तर डायरेक्टली असं शॉर्टकट मध्ये लिहिलं तरी चालेल, काही अडचण नाहीये. किंवा मग तुम्हाला वाटलं पूर्ण वर्ड्स मध्ये लिहायचं तर पूर्ण वर्ड्स मध्ये लिहू शकतात, काही अडचण नाही. पुस्तकात ते चालेल. ठीक आहे. आता डिग्रीज ऑफ फ्रीडम काय तर ते आपण डिस्कस करू. त्याच्या आधी 1-2 एक्झाम्पल देतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम समजायला सोपं जाईल. आता बघा तुम्ही 12th स्टँडर्ड पर्यंत आहे, तुमच्या गावातच राहतात किंवा सराउंडिंगच्या परिसरामध्येच राहतात, बरं की नाही. तुम्हाला खूप सारे रिस्ट्रिक्शन असतात, तुम्हाला एवढं फ्रीडम नसतं. तर त्यात मुलांना थोडंसं जास्त फ्रीडम असतं आणि मुलींना थोडंसं कमी असतं, बरं की नाही. तुमचं जे फ्रीडम आहे ते कुठं असतं तर तुमच्या घरापासून तुमच्या कॉलेजपर्यंत जाणार किंवा मग कॉलेजपासून क्लासमध्ये आणि झालं तर गावामध्ये तुम्ही फिरू शकता, बरं की नाही. जास्त एवढं फ्रीडम नसणार. आता त्याच्या थोडंसं पुढच्या वर्षाचा विचार करू आपण. समजा तुम्ही 12वी पास केला आणि पुढच्या वर्षी कुठेतरी बाहेर शिकायला गेलो, मुंबईला गेलात, पुण्याला गेलात किंवा मग नाशिकला गेलात किंवा काही बाहेरच्या कंट्रीमध्ये जातील किंवा बाहेरच्या स्टेटमध्ये जातील, ठीक आहे, तिथे गेला. आता त्या ठिकाणी तुमच्यावरती ऑब्झर्वेशन करायला कोणी नाही, बरं की नाही. तर तुमची जी फ्रीडम आहे ते काय होणार तर इन्क्रीज होणार, वाढणार, बरं की नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही तिकडे जाऊ शकता, बरं की नाही. पुण्याला गेलात तर चला शिवाजी नगरला जाऊन येऊ, चला इकडे जाऊन येऊ, बरं की नाही. वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे चांगले. आता शिवाजी नगर एवढं लांब जाण्यापेक्षा तुम्ही नाशिकला गेलात, नाशिकला गेल्यानंतर तुम्ही काय कॉलेज संपल्यानंतर एका ठिकाणी थांबत नाही, तर तुम्ही नाशिकमध्ये चक्करच मारत राहतात. मग पहिल्या वर्ष फक्त फिरण्यातच जातो. म्हणजे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही रूम मध्ये राहतात त्या प्रमाणात तुमची फ्रीडम काय होणार तर इन्क्रीज होणार. घर राहिलं तर थोडी फ्रीडम काय होतात तर कमी होतात. म्हणजे इन शॉर्ट काय तर मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्यूल कोणत्या कोणत्या डायरेक्शन मध्ये सहजरित्या मूव्ह करू शकतो. ओके, मोशन मध्ये कसा कसा जाऊ शकतो त्यालाच म्हणणार आपण फ्रीडम म्हणणार. ठीक आहे. मग तो कुठे जाऊ शकतो तर एक्स ऍक्सिस वरती जाणार किंवा वाय ऍक्सिस वरती. तर यानुसार त्याचे काय दिलेलं आहे तर काही डिग्रीज ऑफ फ्रीडम दिलेलं आहे. तर याचे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. तर ते आपण एक एक डिस्कस करू. तर पहिला जो असेल तो काय असेल तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम. 1 डिग्री
डिग्री ऑफ फ्रीडम. ओके. आता 1 डिग्री ऑफ फ्रीडम काय, सपोज मी मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करा की मी काय तर मॉलिक्यूल आहे. आता मॉलिक्यूल या पोझिशनला आहे आणि मॉलिक्यूल काय करतोय, मोशन मध्ये करतोय, बरं की नाही. पण माझं जे मोशन आहे मी काय गेलो, सरळ गेलो, म्हणजे कोणत्या ऍक्सिस वरती गेलो, एक्स ऍक्सिस वरती. आणि जर मला अजून मोशन करायचं असेल तर मी अजून काय होणार, तर रिटर्न होणार आणि मोशन कुठे करणार, तर फक्त एक्स ऍक्सिस वरती. म्हणजे एक्स ऍक्सिस वरती पुढे जाऊ शकतो किंवा एक्स ऍक्सिस वरती मागे जाऊ शकतो. त्याला परमिशन असणार आहे वाय ऍक्सिस वरती जायची, कळलं का. किंवा त्याला परमिशन असणार आहे त्या केसमध्ये झेड ऍक्सिस वरती जायची. म्हणजे मॉलिक्यूल जर एका स्ट्रेट लाईन मध्ये जर त्याचं मोशन करत असेल, ओके, आणि त्याला डिस्क्राईब करण्यासाठी त्याची पोझिशन, आता माझी पोझिशन सुरुवातीला तुम्ही डिस्क्राईब केलं, एक्स इज इक्वल टू सपोज माझं 2 सेंटीमीटर इतकं आहे, पुढे गेलो मी 3 सेंटीमीटर, बरं की नाही. म्हणजे एक्सचा काय घ्यावा लागेल तुम्हाला, 3 घ्यावा लागेल. किंवा रिटर्न आलो तर परत वर 2 सेंटीमीटर, बरं की नाही. तर तुम्हाला फक्त एक्स कॉर्डिनेटची गरज आहे. किंवा तुम्ही असं कन्सिडर करू शकता, एक्स ऍक्सिस वरती मोशन नाही करायचं, फक्त वाय ऍक्सिस वरती. तर वाय ऍक्सिस वरती येऊ शकतात, परत मागे जाऊ शकतात, किंवा झेड तर वरती जाऊ शकतात, परत खाली येऊ शकतात. आता मला काही शक्य नाहीये, पण तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. इफ मॉलिक्यूल, आता 1 डिग्री ऑफ फ्रीडम काय, व्हॉट इज 1 डिग्री ऑफ फ्रीडम, इफ मॉलिक्यूल इज कन्स्ट्रेन टू मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, जर मॉलिक्यूल सरळ लाईन मध्ये जात असेल, देन इट रिक्वायर 1 कॉर्डिनेट टू लोकेट दॅट मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलला लोकेट करण्यासाठी त्याला फक्त एकाच कॉर्डिनेटची गरज आहे. आयदर एक्स वरती मूव्ह होत असेल तर एक्स कॉर्डिनेटची गरज असेल, तर तो वाय ऍक्सिस वरती मूव्ह झाला, बाकीच्या दोन याच्यावर होणार नाही, ठीक आहे. वाय ऍक्सिस वरती मूव्ह झाला तर वाय कॉर्डिनेटची गरज असेल, फक्त वाय कॉर्डिनेटची. आणि समजा झेड ऍक्सिस वरती त्याचं मोशन आहे, तर त्याला लोकेट करण्यासाठी फक्त आणि फक्त झेड ऍक्सिसची झेड कॉर्डिनेटचीच गरज असेल, ठीक आहे. म्हणजे एकाच कॉर्डिनेटची जर गरज लागत असेल तर त्या मॉलिक्यूलचं जी डिग्री ऑफ फ्रीडम आहे त्याला म्हटलं तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम. तर स्टेटमेंट समजून घ्या, इफ मॉलिक्यूल इज कॉन्स्ट्रेन टू मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, देन इट रिक्वायर 1 कॉर्डिनेट टू लोकेट इट. तर त्या मॉलिक्यूलला लोकेट करण्यासाठी एकाच कॉर्डिनेटची, देन इट हॅज 1 डिग्री ऑफ फ्रीडम. तर बघा, आता मोशन फक्त एकाच ऍक्सिस वरती होत आहे. मग या मॉलिक्यूलची जर मी एनर्जी घेतली, टोटल कायनेटिक एनर्जी, तर एका ऍक्सिस साठी फक्त एक्स ऍक्सिस वरती किती राहील, तर ते आपण या ठिकाणी डिस्कस करू, ठीक आहे. मग पहिला पॉईंट घ्यायचा, द टोटल एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. द टोटल एनर्जी ऑफ a single molecule, इथं प्रॉपर वर्ड लिहितो वाटलं तर, ऑफ ए सिंगल मॉलिक्यूल इज. तर एनर्जी जी आहे एका ऍक्सिस साठी एनर्जी किती असते, 1/2 kBT. दुसऱ्यासाठी पण तेवढीच असते, तिसऱ्यासाठी पण तेवढीच असते. मग एका मॉलिक्यूल साठी एकाच ऍक्सिस वरती मोशन होत आहे, म्हणजे याची जी एनर्जी आहे ती किती असते, तर 1/2 kBT ची असते पाहिजे. इज दॅट क्लिअर. आता हे घेतलं मी मॉलिक्यूल साठी, प्लीज मध्ये गडबड करू नका, ठीक आहे. माईक चालू करू नका. आपण काय करू, लास्टला तुम्हाला समजत नाही तर त्यावेळेस आपण ते परत डिस्कस करू. ते झालं तुमचं मॉलिक्यूल साठी. आपण कशासाठी घेणार आहे, तर आपण घेणार आहे पूर्ण गॅस साठी घेणार. गॅस घेतला तर फक्त केबीच्या जागी मला काय करावं लागेल, तर आर कन्सिडर करावं लागेल, बरं की नाही. मग सेम स्टेटमेंट लिहायचं, द टोटल एनर्जी ऑफ ए गॅस इज, पूर्ण गॅस साठी घ्यायचं, ऑफ ए गॅस इज. तर टोटल एनर्जी जर घेतलं तर इज इक्वल टू 1/2, त्याच्यात बदल होणार नाही. फक्त जो केबी आहे, केबीच्या जागी काय करावं लागेल तुम्हाला, आर आणि इंटू करायला टी. किंवा मग सिम्पली अजून काय करू शकता तुम्ही, या केबीला कशाने मल्टिप्लाय करू शकता, एन ने. केबीटी इंटू एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल, आणि केबी इंटू एन म्हणजेच काय, तर आर. मग एवढं करण्याचं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, गॅस मॉलिक्यूल साठी आपण फक्त केबी घेतो आणि गॅस साठी काय घेत असतो, तर आर घेत असतो. तसं इक्वेशन लिहिलं तरी या ठिकाणी तुमचं चालून जाईल, ठीक आहे. तर आज आला 1 डिग्री ऑफ फ्रीडम. मग तुम्ही काय करू शकता, एनर्जी जर बऱ्या तुम्हाला लिहायचं सपोज एक्स ऍक्सिस वरती, तर इज इक्वल टू 1/2 mvx². समजा तो वाय ऍक्सिस वरती असेल तर इज इक्वल टू 1/2 mvy², आणि झेड वरती असेल तर इज इक्वल टू 1/2 mvz². ते ऑलरेडी आपण इक्वी पार्टिशन मध्ये घेतलेलं आहे, तर मी इथं ऍड करायची त्याला काही गरज नाहीये. इज दॅट क्लिअर. तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम मे बी तुम्हाला सर्वांना समजलं असेल. ज्याला समजलं नाही तर त्याने नेक्स्ट ए घेतला होता 1 डिग्री ऑफ फ्रीडम. आता आपल्याला बी घ्यायचा, दॅट इज 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम करा आता, ठीक आहे. ते एकच होतं म्हणून 1 डिग्री ऑफ फ्रीडम. आता 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम काय असेल तर ते समजून घेऊ. आता एक मॉलिक्यूल आहे, समजा मीच मॉलिक्यूल आहे, बरं की नाही. आणि किंवा मग डायग्राम मध्ये दाखवतो तुम्हाला, डायग्राम नुसार काढू. तर या ठिकाणी एक ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस झाली आणि काय झाली तर एक्स ऍक्सिस झाली. ड्रॉप करून टाकू आपण आणि आपण एक्सप्लेन करून घेऊ, त्यानंतर तुम्हाला सहजरित्या ते समजून जाईल, ठीक आहे. आता एक मॉलिक्यूल आहे आणि या ठिकाणी मी 2 ऍक्सिस घेतला, एक एक्स ऍक्सिस घेतला आणि हा काय घेतला तर वाय ऍक्सिस घेतला. ओके, इज दॅट क्लिअर. आणि या ठिकाणी एक मॉलिक्यूल आहे,
आता या मॉलिक्यूलचं जर मला पोझिशन सांगायचं असेल किंवा त्याचं लोकेशन सांगायचं असेल तर मला कोणाची गरज आहे, तर मला एक्स कॉर्डिनेट, त्याला x1 कन्सिडर करतो. अजून कोणाची गरज आहे, तर मला वाय कॉर्डिनेटची पण गरज आहे, तो काय आला तर y1. म्हणजे याचे जे कॉर्डिनेट असणार ते काय असेल तर x1 आणि काय असेल तर y1. सपोज हा मॉलिक्यूल मोशन मध्ये आहे तर या पोझिशन पासून तो कुठेतरी जाणार आहे. सपोज या ठिकाणी गेला तर त्याचा एक्स कॉर्डिनेट चेंज झाला, तो x2 झाला. वाय कॉर्डिनेट पण चेंज होणार, तो काय असणार y2. ते काय असतं ते तुम्हाला माहिती आहे. मग याचं जे कॉर्डिनेट आहे ते काय असेल तर x2 आणि y2. म्हणजे याचा अर्थ काय, तर मॉलिक्यूलला लोकेट करण्यासाठी किती कॉर्डिनेटची गरज आहे, 2 कॉर्डिनेटची. आणि मॉलिक्यूल कुठे मूव्ह राहिला, तर या पहिले मॉलिक्यूल कुठे मूव्ह व्हायचा 1 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये, तर एका सरळ लाईन मध्ये. म्हणजे फक्त एक्स ऍक्सिस वरती, वाय ऍक्सिस वरती जायची परमिशन नव्हती, किंवा वाय ऍक्सिस वरती आहे तर एक्स ऍक्सिस वरती जायची परमिशन नाही. कळलं का नाही, म्हणजे स्ट्रेट लाईन मध्ये त्याचं मोशन होतं. आता हा जो मॉलिक्यूल आहे तर हा कुठे मूव्ह होतोय, बोलू शकता तुम्ही 2 मिनिटं. हा मॉलिक्यूल कुठे मूव्ह होतोय, पहिले स्ट्रेट लाईन, आता कुठे मूव्ह होतोय along प्लेन. बरं का नाही, अलॉंग अ प्लेन. जर बघा आता स्टेटमेंट तेच लिहायचं, इफ मॉलिक्यूल इज कॉन्स्ट्रेंट टू मूव्ह इन अ प्लेन. कुठे मूव्ह होतोय, पहिल्या याचा स्ट्रेट लाईन, आता काय घेतलं आपण प्लेन घेतला. मग तो कोण प्लेन असेल तर 2 प्लेन, XY प्लेन घेऊ शकता तुम्ही, ओके. किंवा दुसरं जर घेतलं तर YZ प्लेन पण भेटेल तुम्हाला. बरं की नाही. मग या केसमध्ये तुम्हाला कोणत्या कॉर्डिनेटची गरज असेल, वाय आणि झेड कॉर्डिनेटची. बरं की नाही. आणि तिसरा जो असेल तो कोणता असेल तर XZ प्लेन असेल. मग या केसमध्ये तुम्हाला काय असणार तर एक्स कॉर्डिनेटची गरज असणार आणि झेड कॉर्डिनेटची गरज असणार. मग अशा 3 प्लेन मध्ये त्याचं मोशन असू शकतं. पण आपल्याला जनरल आपण XY घेऊ, कोणतं एक्झाम्पल घेतलं तरी चालेल. इथे आता बघा स्टेटमेंट, इफ मॉलिक्यूल इज कॉन्स्ट्रेंट टू मूव्ह इन अ प्लेन then it require 2 coordinates to locate the molecule, therefore it has 2 degrees of freedom. म्हणजे सायमल्टेनियसली एकाच वेळेस तो काय होतं तर प्लेन मध्ये होणार. मग कोणत्याही या 3 पैकी कोणत्या एका प्लेन मध्ये जाईल. या प्लेन मध्ये गेला तर या प्लेन मध्ये जायची त्याला परमिशन, किंवा या प्लेन मध्ये गेला तर यामध्ये नाही. कळलं का नाही. म्हणजे या तिघांपैकी फक्त एकाच प्लेन मध्ये जर त्याचं मोशन होत असेल तर त्याच्यात किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, तर त्याच्यात असतात 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. इज दॅट क्लिअर. ओके. आता याची काय करू आपण, एनर्जी घेऊ. मग दोन्ही केसमध्ये एनर्जी घेणार मी. कोणासाठी तर एक मॉलिक्यूलसाठी आणि दुसरं कोणासाठी तर गॅससाठी. या ठिकाणी आपण एनर्जी डिस्कस करणार. हे क्लिअरली समजून घ्या. हे जर समजलं तर आणि तरच तुम्ही पुढचे टॉपिक सॉल्व्ह करू शकता. डिग्रीज ऑफ फ्रीडम फार महत्वाचे आहे. पुढचे जवळपास असं पकडा 30% टॉपिक याच्यावरतीच असेल तुमचं, त्याच्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. तर पहिला पॉईंट घ्यायचा आपल्याला, टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणा किंवा एनर्जी म्हणा, कोणासाठी तर फॉर सिंगल मॉलिक्यूल. The total energy or kinetic energy of a single molecule is सिंगल मॉलिक्यूल साठी घेतला तर एनर्जी ई ने रिप्रेझेंट करणार. आता एका कॉर्डिनेट एका ऍक्सिस साठी त्याची एनर्जी जी असते, एक्स ऍक्सिस साठी सपोज घेतला तर तो असेल 1/2 mvx². आणि vx², 1/2 mvx² पण असतो किती तर 1/2 kbt इतकाच असतो. झाला या पहिला. आता वाय ऍक्सिस साठी घेतला तर वाय ऍक्सिस साठी पण तेवढीच एनर्जी आहे, मग तो झाला 1/2 kbt. किंवा इथं वाय घेतलं, इथं झेड, कोणताही घ्या, एक्स घ्या, वाय घ्या किंवा झेड, प्रत्येकाची एनर्जी तुमची सारखीच आहे. ती किती येतात 1/2 kbt. मग आपण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलं तर याच्यात 2 एनर्जी राहील. 1 डिग्री ऑफ फ्रीडम फक्त एकच असेल 1/2 kbt. याला जर सॉल्व्ह केलं तर बघा न्यूमरेटरची काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. 1 + 1 किती होणार आहे 2, कारण डिनॉमिनेटर सर्वात सेम. बरं की नाही. मग 2 डिवायडेड बाय एकच 2 घ्यायचा आणि हा करायला तर kbt. दिस 2 गेट कॅन्सल. म्हणजे जी टोटल एनर्जी असेल त्या मॉलिक्यूलची ती किती असेल तर ओनली kbt. इज दॅट क्लिअर. आला टोटल एनर्जी फॉर सिंगल मॉलिक्यूल. आता कोणासाठी घ्यायचं आपल्याला, गॅससाठी घ्यायचं. मग सेम स्टेटमेंट लिहायचं, द टोटल एनर्जी ऑफ द गॅस. ओके, गॅससाठी घ्यायचं. गॅससाठी फक्त सिम्पली काय करायचं, जे लास्टचं इक्वेशन आलंय त्याच्यात केबीच्या जागी फक्त काय करणार तर आरटी घेणार. ठीक आहे. मग गॅससाठी घेतला तर E = RT आणि जर तुम्ही मॉलिक्यूल साठी घेतलं तर केबीटी. इज दॅट क्लिअर. ते झालं तुमचं 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम. स्टेटमेंट समजून घ्या. मॉलिक्यूल तुमचं मोशन होणार आहे प्लेन मध्ये. आधी होता लाईन वरती, आता होता प्लेन मध्ये. ठीक आहे. पुढच्याच्यात मग वेगळं काहीतरी राहील. तर या प्रकारे आपण 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके. आता 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे मॉलिक्यूल कुठे मूव्ह व्हायला पाहिजे तर ते आपण कन्सिडर करू. पहिल्या केसमध्ये आपण फक्त एका ऍक्सिस वरती घेतलं किंवा एका सरळ लाईन वरती घेतलं. दुसऱ्या ह्याच्यात आपण प्लेन मध्ये घेतलं. ओके. आता तिसऱ्या ह्याच्यात मॉलिक्यूल इथे आहे. बरं की नाही. आता मॉलिक्यूलला जर लोकेट करायचं असेल तर तुम्हाला सपोज हा ओरिजिन आहे, इथून एक्स ऍक्सिस वरती मेजर करायला लागेल. बरं की नाही.
समजलं ना, या ठिकाणी मॉलिक्यूल आहे, हा ओरिजिन आहे तुमचा, इथून एक्स ऍक्सिस वरती त्याचं डिस्टन्स राहील, वाय ऍक्सिस वरती राहील आणि प्लस झेड ऍक्सिस वरती राहील, बरं की नाही. म्हणजे तीनही ऍक्सिसचा या ठिकाणी विचार केला जातो, म्हणजे या ठिकाणी मॉलिक्यूल असेल. आता मॉलिक्यूल इथे गेला तर परत तुमचे काय होणार, तर एक्स कॉर्डिनेट पण चेंज होणार, वाय कॉर्डिनेट पण चेंज होणार आणि झेड कॉर्डिनेट पण काय होणार, तर चेंज होणार, बरं की नाही. म्हणजे मॉलिक्यूलला लोकेट करण्यासाठी या ठिकाणी किती कॉर्डिनेटची गरज असेल, तर या ठिकाणी 3 कॉर्डिनेटची गरज. ओके, मग मॉलिक्यूल कुठे मूव्ह व्हायला पाहिजे, तर ते महत्वाचं आहे. जसं की पहिल्या ह्याच्यात आपण घेतलं स्ट्रेट लाईन मध्ये मूव्ह होतोय, दुसऱ्या ह्याच्यात घेतलं प्लेन मध्ये. आता 3 कॉर्डिनेट लागत असते तर तो कुठे मूव्ह होणार. ओके, मॉलिक्यूलला जर 3 कॉर्डिनेटची गरज असेल लोकेट करण्यासाठी, तर तो कशामध्ये मूव्ह व्हायला पाहिजे, जसं की स्ट्रेट लाईन का प्लेन का अजून काहीतरी. 3 डायमेन्शन साठी आपण काय घेत असतो बघा. मग आता स्टेटमेंट काय लिहायचं, इफ मॉलिक्यूल इज कन्स्ट्रेन्ड टू मूव्ह इन अ स्पेस then it requires 3 coordinates to locate the molecule. Therefore, it has 3 degrees of freedom. तर त्याला 3 degrees of काय असेल तर फ्रीडम असेल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं. आता टोटल एनर्जी घ्यायचं आपल्याला सिंगल मॉलिक्यूल, एका कॉर्डिनेट साठी, एका ऍक्सिस साठी त्याची एनर्जी किती असते 1/2 kBt, दुसऱ्यासाठी 1/2 kBt, असे किती आहे तर 3 आहे. म्हणजे किती असेल तर अगेन 1/2 kBt. तीनही ऍक्सिस साठी आपण विचार करतो, बरं का नाही. मग ही जी एनर्जी असेल तर ती किती ऍडिशन झाली आहे, अशा 3 टर्म आहे, म्हणजे ते काय भेटायचं 3/2 kBt. मग हे स्टेटमेंट तुम्हाला इथून रिमूव्ह करावं लागेल. मग तसं टोटल एनर्जी घ्यायचं कोणासाठी घ्यायचं, गॅससाठी. मग ही जी टोटल एनर्जी असेल फक्त केबीच्या जागी काय करायचं तुम्हाला RT, म्हणजे 3/2 तसंच राहील आणि इथं काय राहील तर RT राहील. ओके, केबी तुम्हाला रिप्लेस करावं लागेल आणि तिथं काय करावं लागेल तर RT. माझ्या मते तुम्हाला हे सहजरित्या समजलं असेल आणि स्टेटमेंटही त्याचं समजलं असेल. स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आता, फक्त प्लेन ज्या ठिकाणी दिसतंय त्या ठिकाणी काय करा, स्पेस कन्सिडर करा आणि इट हॅज 2 डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या जागी तुम्हाला काय करायचं आहे, इट हॅज 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. ओके, इज दॅट क्लिअर. तर घ्या 2 मिनिटं लवकरात लवकर ते लिहून घ्या. मी तुम्हाला डेफिनेशनच सांगितले नाही, व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. का सांगितले नाही, कारण की विदाऊट दिस पॉईंट, हे पॉईंट जर तुम्हाला समजले नाही तर डेफिनेशनचा अर्थ समजणार नाही. मी सुरुवातीला ते डेफिनेशन सांगून दिले असते पण त्याचा काही उपयोग नाही. ठीक आहे, मग व्हॉट इज डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम, एखादी सिस्टीम आहे तुम्हाला किंवा एखादा मॉलिक्यूल आहे किंवा गॅस आहे, त्याला जर तुम्हाला डिस्क्राईब करायचं असेल तर तो किती कॉर्डिनेट मध्ये फ्रीली इंडिपेंडेंटली काय शकतो, मूव्ह करू शकतो. ओके, त्या सिस्टीम ऑफ कॉर्डिनेट्सला काय म्हटलं जातं तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हटलं जातं. मग बघा प्रॉपर डेफिनेशन त्याची, डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ ए सिस्टीम इज डिफाइंड ॲज the total number of coordinates independently required to describe the position of the system. Position म्हणा किंवा configuration म्हटलं तरी चालेल. ओके, the total number of coordinates independently. मग पहिल्या ह्याच्यात इंडिपेंडेंटली फक्त एक्स कॉर्डिनेट घेऊ शकता किंवा इंडिपेंडेंटली वाय घेऊ शकतात 1 डिग्री ऑफ फ्रीडम साठी, किंवा इंडिपेंडेंटली झेड घेऊ शकतात. दुसऱ्या ह्याच्यात इंडिपेंडेंटली फक्त 2च कॉर्डिनेट घेऊ शकतात, एक्स आणि वाय किंवा वाय आणि झेड, कळलं का नाही. आणि तिसऱ्या ह्याच्यात इंडिपेंडेंटली 3ही ऍक्सेस घेईल, बरं का नाही. म्हणजे इंडिपेंडेंटली एकमेकांचा एकमेकांशी काही रिलेशन नाहीये. जसं डिग्रीज ऑफ फ्रीडम तसं तुम्हाला इंडिपेंडेंटली त्या कॉर्डिनेटचा यूज करायचा त्या सिस्टीमला डिस्क्राईब करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड ॲज डिग्रीज ऑफ फ्रीडम. इज दॅट क्लिअर. डिग्रीज ऑफ फ्रीडमची डेफिनेशन समजली. द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स इंडिपेंडेंटली रिक्वायर टू डिस्क्राईब द पोझिशन अँड ऑर कॉन्फिगरेशन. पोझिशन म्हणा किंवा कॉन्फिगरेशन किंवा दोन्ही म्हटलं तरी चालेल. मग असं टाका, position and configuration of the system completely is called as degrees of freedom. Okay, is that clear. डेफिनेशन समजली सर्वांना. प्रत्येक गॅस साठी घेणार आता. ठीक आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला फाइंड करायचं फॉर डिफरंट टाइप्स ऑफ गॅस. आता डिफरंट टाइप ऑफ गॅस काय असतात तर काही मोनोॲटॉमिक गॅस असतात, काही डायटॉमिक असतात, काही ट्रायटॉमिक असतात आणि काही मध्ये ट्रायटॉमिक पेक्षा जास्त पॉलिॲटॉमिक घेता येईल आपल्याला, बरं की नाही. ते गॅसेसचे प्रकार असतात. तर या गॅसेससाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तर या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम घ्यायचं फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. तर नेक्स्ट टॉपिक असतो डिग्री ऑफ फ्रीडम. तर शॉर्टकट मध्ये लिहिला तर चालेल, DOF, डिग्री ऑफ फ्रीडम फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. गॅस घ्या किंवा गॅस मॉलिक्यूल घ्या. ठीक आहे, मॉलिक्यूल साठी डिफाईन करू, नंतर गॅस साठी मग RT करायचं, R करायचं फक्त. ठीक आहे, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. ठीक आहे, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल. तर मोनो ॲटॉमिक गॅस, आता मोनो ॲटॉमिक गॅस काय असतात ते सांगा पहिले. म्हणजे मोनो ॲटॉमिक गॅस किंवा कोणत्या असतात, विच आर द मोनो ॲटॉमिक गॅस. एकाने कोणतरी अनम्यूट करायचं आणि सांगायचं.
मोनोॲटॉमिक गॅसचे एक एक्झाम्पल सांगा ज्याच्यात फक्त सिंगल ॲटमची गरज आहे, सिंगल मॉलिक्यूलची गरज आहे. मोनोॲटॉमिक गॅस माहिती आहे ना, केमिस्ट्रीमध्ये झालं असेल ना, मोनोॲटॉमिक काय आहे, डायॲटॉमिक काय आहे, ट्रायॲटॉमिक काय असतं. एक्झाम्पल सांगा मोनोॲटॉमिक गॅस कोणते कोणते. सार्थक विचार द मोनोॲटॉमिक गॅसेस. हा श्रद्धा बोल. हेलियम. O2 हेलियम, हा राईट, हेलियम राईट आहे. O2 नाही बाळा, O2 डायॲटॉमिक आहे ना, ऑक्सिजन 2 दिलेलं ना तिथं, सरळ सरळ ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल, मग तेव्हा एक ऑक्सिजन बनत असतो बरं की नाही. हा हेलियम. अजून आर्गॉन. आर्गॉन ठीक आहे. नॉर्मली नोबल गॅसेस बरं ना, नोबल गॅसेस जे असतात ते नॉर्मली कोणते असतात तुमचे, मोनोॲटॉमिक असतात बरं की नाही. मग तुम्ही हेलियम घेऊ शकतात, आर्गॉन घेऊ शकतात बरं की नाही. अशा प्रकारचे गॅसेस घेऊ शकतात ज्याच्यामध्ये फक्त एकच मॉलिक्यूलची गरज असणार. ठीक आहे, ओके चला. डिग्री ऑफ फ्रीडम घ्यायचा आपल्याला मोनोॲटॉमिक गॅससाठी. आता पुढचा एक क्वेश्चन, मोनोॲटॉमिक गॅससाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. आता आपण डिस्कस केले 1 डिग्री ऑफ फ्रीडम, 2 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 डिग्री ऑफ फ्रीडम. तर मोनोॲटॉमिक गॅस आहे, एक छोटासा मॉलिक्यूल, त्याचा एक छोटासा पार्ट घेतला बरं की नाही, मॉलिक्यूल घेतला, तर त्या मॉलिक्यूलसाठी किती डिग्री ऑफ फ्रीडम असले पाहिजे. ठीक आहे, डिस्कस करू, रेकॉर्डिंग मध्ये आलं तरी काय अडचण नाही, तुम्हाला बघता येईल ते. प्रश्न असा आहे माझा, जर तुमचं मोनोॲटॉमिक गॅस असेल तर त्याच्यासाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. तर मी स्पेसिफिक विचारतो किंवा ज्याला सांगायचं ते सांगू शकता. समीक्षा, मोनोॲटॉमिक गॅससाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असले पाहिजे. 1 डिग्री ऑफ फ्रीडम, 2 डिग्री ऑफ फ्रीडम, 3 डिग्री ऑफ फ्रीडम. 1 डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे, अजून कोणाला काही चेंज करायचं आहे. ठीक आहे, बंद कर. 3 डिग्री ऑफ फ्रीडम. 3 डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, हा ठीक आहे. सार्थकने सांगितलंय 3 डिग्री ऑफ फ्रीडम, समीक्षाने सांगितलं 1 डिग्री ऑफ फ्रीडम. बघ मॉलिक्यूल, समीक्षा मॉलिक्यूल, मी सपोज मॉलिक्यूल आहे बरं की नाही, छोटासा मॉलिक्यूल आहे, आणि तुझं मला जर सांगितलं तर मी तुझं ऐकेल. तू म्हटलीस तुम्ही एक्स ऍक्सिस वरती जा, तर मी एक्स ऍक्सिस वरती जाणार, 100% जाणार बरं की नाही. तू बोलली वाय ऍक्सिस वरती, तर मी वाय ऍक्सिस वरती जाईल, तर त्या केसमध्ये 1 डिग्री ऑफ फ्रीडम राहील. पण मॉलिक्यूल इथं घेणार आहे आणि मॉलिक्यूलला तू सांगू शकत नाही, मॉलिक्यूल बाळा तू एक काम कर, एक्स ऍक्सिस वरती जा, जाईल का तो. शक्यच नाही. तो तुझं काय ऐकायला तो रिकामा नाही बरं की नाही. किंवा तू बोलली वाय ऍक्सिस वरती जा, तर वाय ऍक्सिस वरती कधी जाणार नाही तो बरं की नाही. त्याला वाटलं तो तिकडे जाणार. तुम्हाला मी टॉर्च ऑन करून ते मॉलिक्यूल बघायला लावले होते, तर मॉलिक्यूल जे आहे ते कधीच असं सरळ सरळ जातात, पण ते एकाच ऍक्सिस वरती जायला असं काय गरज नाही, ते असे कुठे पण जाणार इन्क्लाइन डायरेक्शन बरं की नाही. म्हणजे ऍट अ टाइम ते 3ही ऍक्सिस वरती मोशन करतात. म्हणजे त्याच्यामध्ये कमीत कमी, जर छोटा मॉलिक्यूल घेतला, कमीत कमी त्याच्यामध्ये 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतातच. आता हे 1 डिग्री ऑफ फ्रीडम, 2 डिग्री ऑफ 3 का सांगितलं, कारण तुम्हाला 3 डिग्री काय आहे नेमकं ते समजण्यासाठी 1 आणि 2 चा यूज केला, कळलं का नाही. म्हणजे 1 डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला सहसा यूज करायचं नाही, 2 डिग्री पण करायचं नाही, डायरेक्टली आपण स्टार्ट करणार कुठून, तर 3 डिग्री ऑफ फ्रीडम. मग मोनोॲटॉमिक जरी असेल, मोनो म्हणजे नावावरती जाऊ नका, मोनो म्हणजे एक, म्हणजे एकाच ऍक्सिस वरती जायला असं थोडी गरजेचं आहे. डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला समजलेच नाही वाटतं, तर फक्त एकाच ऍक्सिस वरती आपल्याला जायचं नाहीये. मग एका ऍक्सिस वरती गेला तर तो 1 डिग्री ऑफ फ्रीडम, पण मोनोॲटॉमिक घेतला तर तो एका ऍक्सिस वरती जाणं शक्यच नाही, तर तो स्पेस मध्ये मूव्ह करणार बरं की नाही. या ओपन स्पेस मध्ये आहे, मोकळ्या जागेमध्ये आहे गॅसेस बरं की नाही. मग तो मोनो पण आहे, डाय पण आहे, ट्राय पण आहे बरं की नाही. मग त्यासाठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम असते, तर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. 3 कोणतं, तर एका पोझिशन पासून तो दुसऱ्या पोझिशनला गेला, म्हणजे तो ट्रान्सलेट होतो बरं की नाही. म्हणजे या ठिकाणी किती असते, तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असते. इज दॅट क्लिअर. फॉर मोनोॲटॉमिक गॅस देअर आर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. तर तो टॉपिक आपण पहिला लिहून टाकू. पहिला पॉईंट घ्या, त्याचे एक्झाम्पल्स वगैरे लिहून टाका. मोनोॲटॉमिक गॅसेस कोणते कोणते आहेत, तर त्याचे एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. तर पहिला पॉईंट घेतो, फॉर मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल म्हणतोय, गॅस नाही मॉलिक्यूल. फॉर मोनोॲटॉमिक गॅस मॉलिक्यूल देअर आर किती, 3. आणि कोणते, तर ते लिहा, ही महत्वाचं आहे. 3 ट्रान्सलेशनल, कारण तो ट्रान्सलेट होतो, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणार बरं का नाही. 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, कळलं का नाही. 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असतं. मग याच्यासाठी 3 ट्रान्सलेशनल डिग्रीसाठी टोटल एनर्जी किती असते रे. एकासाठी 1/2 केबीटी, दोनासाठी केबीटी फक्त 2/2 केबीटी, आणि तीनासाठी किती, 3/2 केबीटी. मग याच्यात 3ही ऍक्सिस वरती मूव्ह होतोय, म्हणजे याची एनर्जी किती असते, तर 3/2 केबीटी मॉलिक्यूलचं. ठीक आहे. मग दुसरा पॉईंट घेतो,
द टोटल कायनेटिक एनर्जी किंवा टोटल एनर्जी ऑफ गॅस फॉर मोनोटॉमिक, टोटल एनर्जी ऑफ मोनोटॉमिक गॅस मॉलिक्यूल म्हणून चालेल. टोटल एनर्जी और कायनेटिक एनर्जी ऑफ मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल इज. क्लिअर आहे. टोटल एनर्जी घ्यायचं आपल्याला मोनोएटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी म्हणतोय हा, एका मॉलिक्यूल साठी. मग टोटल एनर्जी किती असेल तर ती ई ने रिप्रेझेंट करणार. एकासाठी आहे 1/2 kBt, असे 3 आहे म्हणून किती आलं तर 3/2 kBt असं डायरेक्ट लिहू शकता. ऑलरेडी आपण डिस्कस केलं. नाही तर 3 आहे डिग्रीज ऑफ फ्रीडम, तर पहिला 1/2 kBt म्हणजे 3 ऍक्सिस वरती मोडणार. त्याला आणखीन तुम्ही असंही लिहू शकता काय 1/2 एक्स ऍक्सिस वरती त्याचं एनर्जी असेल 1/2 mvx². वाय ऍक्सिस वरती असेल तर 1/2 mvy² प्लस झेड वरती असेल तर 1/2 mvz² असे लिहू शकता. ओके, तर थोडंसं मोठं करायचं मोठं करू शकता किंवा डायरेक्ट लिहायचं तरी चालेल. आणि एका ऍक्सिस साठी एनर्जी किती असते 1/2 kBt मॉलिक्यूल साठी. दुसऱ्या पण याच्यावरती किती असते तर 1/2 kBt आणि तिसऱ्यासाठी किती असते तर 1/2 kBt. असे किती आले 3 आले म्हणजे याला असं डायरेक्ट लिहू शकतात आपण 3/2 kBt. इज दॅट क्लिअर. अरे झालं गॅस मॉलिक्यूल साठी. आपल्याला काय करायचं पूर्ण गॅस साठी, टोटल गॅस साठी. ठीक आहे. मग आता थर्ड नंबरचा पॉईंट घेऊ. द टोटल एनर्जी ऑफ मोनोएटॉमिक गॅस इज. टोटल एनर्जी ऑफ मोनोएटॉमिक गॅस इज फक्त गॅस साठी घ्यायचा. म्हणजे जिथे टोटल एनर्जी जर घेतलं तर किती भेटेल तर 3/2 kB च्या जागी फक्त R असेल आणि काय आला तर T झाला. ठीक आहे. मग प्रत्येक गॅस साठी तुम्हाला काय करायचं तर डिग्रीज ऑफ फ्रीडम घ्यायचे. मग हे जे लास्टचे फॉर्म्युले घेतो ना मी, आता मी इथे या ठिकाणी लिहून देणार पूर्ण डिटेलमध्ये. तर त्यावेळेस एवढं काही बाकीचं लिहायची गरज नाही. डायरेक्टली हा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याला पुढे एक्सटेंड करत जायचं. त्यानुसार मग आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम प्रत्येक मॉलिक्यूल साठी आपण या ठिकाणी घेऊ शकतो. म्हणजे असं जर तुम्हाला याचं दाखवायचं असेल 3 डायमेन्शन मध्ये, आज आला एक्स ऍक्सिस, आज आला वाय ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. मॉलिक्यूल इथं आहे तर मॉलिक्यूल असा पण जाणार, एक्स ऍक्सिस वरती जाऊ शकतो बरं की नाही, वाय ऍक्सिस वरती जाऊ शकतो, झेड ऍक्सिस वरती. म्हणजे सायमल्टेनियसली तो कुठे जाणार. आता 3 डायमेन्शन इथं दिसणार नाही तुम्हाला, पण स्पेस मध्ये तुम्हाला सहजरित्या समजून जाईल. एक्स वाय झेड तीनही याच्यामध्ये त्याचं सहजरित्या मोशन होऊ शकतं. म्हणजे त्याच्यात 3 डिग्री ऑफ ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असलेच पाहिजे. ठीक आहे. कोणा डाऊट याच्यात. नेक्स्ट टायटल डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर मोनो जर गेला. आता इथं डायटॉमिक घेऊ आपण. पण डायटॉमिक जर घेतलं तर डाय मध्ये परत 2 प्रकार असणार. एक असेल रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल आणि दुसरा असेल नॉन रिजिड. रिजिड याचा अर्थ काय तर 2 मॉलिक्यूल आहे. सपोज हा एक रॉड आहे आणि या ठिकाणी एक मॉलिक्यूल आहे आणि एक मॉलिक्यूल या ठिकाणी. हे 2 मॉलिक्यूलची पोझिशन फिक्स आहे. काही केलं तरी या 2 मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स कमी होणार नाही. ठीक आहे. याला म्हटलं तर रिजिड डायटॉमिक. 2 आहे ना, मॉलिक्यूल 2 आहे. आता डायटॉमिक गॅस कोणते कोणते असतात तर त्याचे एक्झाम्पल माहिती आहे तुम्हाला. एकाने सांगितलं कोणते कोणते असतील डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल. O2 दोन मॉलिक्यूल घेतात, ऑक्सिजन N2 हायड्रोजन बरं की नाही. हे सर्व कोणते येतात डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल. आता याच्या 2 टाईप आहे. एक रिजिड म्हणजे फॉर एक्झाम्पल हा पेन घेतला मी बरं की नाही. या पेनला मी या ठिकाणी एक मॉलिक्यूल कनेक्ट केला आणि दुसरा या ठिकाणी. एवढं मोठं नसणार आहे, डिस्टन्स खूपच कमी असतं, पण तुम्ही प्रॅक्टिकली तुम्ही समजू शकता. एक मॉलिक्यूल इथं आहे, एक मॉलिक्यूल इथं, हे दोन्ही फिक्स आहे. मग डायरेक्टली हा पेनच मूव्ह होणार. कळलं का नाही. तर या प्रकारे समजलं ना. तर हे झालं नॉन रिजिड. आता रिजिड झालं. आणि नॉन रिजिड जर घेतलं तर या 2 मॉलिक्यूल एकाच ठिकाणी राहणार, त्याची पोझिशन चेंज होत राहणार. म्हणजे या रॉडच्या जागी तुम्ही काय करू शकता स्प्रिंग कनेक्ट करू शकता. स्प्रिंग कनेक्ट केला तर या मॉलिक्यूलला तुम्ही इकडे कॉम्प्रेस करू शकता, परत पुढे पण एक्सटेंड करू शकता. सिमिलरली या मॉलिक्यूलला पण तुम्ही कॉम्प्रेस आणि एक्सपांड करू शकता. तर या प्रकारचे मग 2 घेणार आहे मी, एक रिजिड साठी आणि दुसरं नॉन रिजिड साठी. ठीक आहे. मग डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल. ओके. रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल साठी आपल्याला डिस्कस करायचं. आता त्याच्यात पहिला पॉईंट म्हणजे तुम्ही त्याचं एक्झाम्पल वगैरे द्यायचं. ठीक आहे. त्याची काही सध्या गरज वाटत नाही मला. ठीक आहे. आता याच्यात किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे तर ते आपण डिस्कस करू. रिजिड काय आहे डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल आहे. आता ही समोरची जी ऍक्सिस आहे ती कोणती आहे, सपोज वाय ऍक्सिस आहे. वाय ऍक्सिस वरती गेला आणि परत रिटर्न येऊ शकतो. एक्स ऍक्सिस वरती गेला परत रिटर्न आला की झाला पहिला 1 डिग्री ऑफ फ्रीडम, दुसरा डिग्री ऑफ फ्रीडम. फक्त मी एकाचाच विचार करतोय. तसा डायरेक्टली तो मूव्ह झाला तर 3 याच्यात जाईल.
झेड ऍक्सिस वरती पण गेला आणि आला, बरं की नाही. म्हणजे याचे चान्सेस आहे कुठे कुठे मूव्ह होण्याचे, तर एक्स ऍक्सिस वरती पण मूव्ह होण्याचे, वाय ऍक्सिस वरती आणि झेड ऍक्सिस वरती. म्हणजे याच्यामध्ये किती असणार, तर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेट होतोय, कळलं का नाही. या तिन्ही ऍक्सिस वरती तो ट्रान्सलेट होऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये असणार आहे 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. इज दॅट क्लिअर? ओके. तर पहिला पॉईंट तो सेमच असणार, 3 ट्रान्सलेशनल प्रत्येकाच्या डोळे झाकून लिहून टाकायचं, ठीक आहे. दुसरं, आता जर डायटॉमिक घेतला, 2 मॉलिक्यूल आहे, तर हा मॉलिक्यूल असा रोटेट होऊ शकतो. इथे सपोज मी पकडलं सेंटरला त्याला, ठीक आहे. एक मॉलिक्यूल ओरिजिनच्या इकडे आणि दुसरा इकडे, ठीक आहे. तर त्या ओरिजिनच्या भोवती तो काय होणार, असा फिरणार, समजलं. म्हणजे काय होतोय, तो रोटेट होतोय. म्हणजे या ठिकाणी कोणता असेल, तर रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल. पहिल्याचं कोणतं, ट्रान्सलेशनल, असा डिग्री असा रोटेट होऊ शकतो. अजून याला रोटेट व्हायचे कोणते चान्सेस आहे, तर असा दिसतंय ना, एक असा व्हर्टिकल पोझिशन मध्ये आणि दुसरा हॉरिझॉन्टल. तिसरा काही चान्सेस आहे का अजून, बघा समजून घ्या. असा पकडलेला मॉलिक्यूल असा मूव्ह होऊ शकतो, असा रोटेट होऊ शकतो, बरं का नाही. म्हणजे याला 1 रोटेशनल. आता दुसरं कोणतं, तर या डायरेक्शन मध्ये तो रोटेट होऊ शकतो, असा आडव्या याच्यात, एक उभा आणि दुसरा काय घेतला तर आडवा, म्हणजे 2 झाले, बरं का नाही. आणि तिसरा कोणता पॉसिबलच नाही, कळलं का नाही. एक तर असा नाही तर असाच होईल. तिसरं कोणतं पॉसिबल नाहीये. म्हणजे याच्यामध्ये अजून डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल आणि ते कोणते असेल, तर 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणजे फॉर डायटॉमिक रिजिड मॉलिक्यूल देअर आर 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असेल, ठीक आहे. तर तो पॉईंट आपण या ठिकाणी घेऊन टाकू. फॉर रिजिड डायटॉमिक gas molecule, for non-rigid rigid diatomic gas molecule, there are 3, direct number लिहितो, 3 translational degrees of freedom, 3 translational and 2 rotational degrees of freedom. शॉर्टकट मध्ये लिहितो DOF. ओके. तर 3 ट्रान्सलेशनल असतात आणि 3 काय असतात, तर रोटेशनल असतात. म्हणजे टोटल झाले 5 झाले. मग ही टोटल एनर्जी त्या मॉलिक्यूलची किती असणार, तर ते या ठिकाणी आपण लिहिणार, ठीक आहे. देअरफॉर द टोटल एनर्जी ऑफ रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल, रिजिड डायटॉमिक गॅस मॉलिक्यूल इज, ओके. तर टोटल एनर्जी घ्यायचं. मग मी एनर्जी इन रिपेंग केलं. समजा तो फक्त एक्स ऍक्सिस वरती त्याचा चेंज झाला, 3 ट्रान्सलेशनल 3. मग एक्स ऍक्सिस वरती किती असेल, 1/2 mvx². वाय ऍक्सिस वरती किती असेल, 1/2 mvy². आणि झेड वरती घेतलं त्याची एनर्जी असेल 1/2 mvz². हे सुरुवातीलाच मी एवढं मोठं लिहिणार, नंतर मग डायरेक्टली किती डिग्रीज ऑफ फ्रीडम त्याच्यावरून डायरेक्ट फायनल आन्सर द्यायचं. ते कसं लिहायचं तुम्हाला लगेच समजून जाईल, ठीक आहे. तर हे झालं 3 ट्रान्सलेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. तिघांची एनर्जी मी या ठिकाणी घेऊन टाकलं. आता रोटेशनल, ऑलरेडी आपण पहिला चॅप्टर या ठिकाणी गेला पाहिजे होता, पण आपण नाही घेतलेला, ठीक आहे. तो आपण नंतर डिस्कस करू, ठीक आहे. काही टॉपिक मी शिकवले होते, नंतर आपण तो सोडून दिला. त्याच्यामुळे मग सगळे आल्यानंतर आपण हा चॅप्टर झाला का मग आपण पहिला चॅप्टर परत स्टार्ट करू, ठीक आहे. तर त्यामध्ये तुम्हाला ते समजून जाईल. ही ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी झाली म्हणजे रेग्युलर लिनियर कायनेटिक एनर्जी होऊ शकतात. आता रोटेट होत आहे, तर रोटेशनल कायनेटिक एनर्जी जे असते ते 1/2 तसंच राहतो. फक्त एमच्या जागी तर इनर्शिया येतो, दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि तो रिप्रेझेंट केला तो लेटर आय ने. आणि लिनियर व्हेलॉसिटीच्या जागी तिथं येतं अँग्युलर व्हेलॉसिटी, आपण घेतलेला होता. तर यालाच मी सिम्प्लिफाईड करतो, 1/2 तसाच घेतला. इथं मास अपोज करणारी क्वांटिटी, जेवढं मास जास्त तेवढं मोशन कमी, बरोबर की नाही. एक बारीक मुलगा घेतला तो जोरात पळू शकतो, आणि एक एकदम लट्ट पोरगा घेतला, जाडा घेतला, तर तो काय असणार, तर कमी स्पीडने पडणार. म्हणजे मास काय करतोय, मोशनला अपोज करतोय. मग इथं अपोज करणारी क्वांटिटी कोणती, तर आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा इनर्शिया म्हटलं तरी चालेल. आणि इथं लिनियर स्पीड आहे, इथं कोणतं येतं अँग्युलर स्पीड. याचा स्क्वेअर आहे, मग याचा पण स्क्वेअर. क्लिअर आहे. मग मला 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे, एक असं व्हर्टिकल पोझिशन मध्ये आणि दुसरं हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये. मग व्हर्टिकल पोझिशन साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काय राहील, I1 राहील. आणि पहिल्याचा स्पीड किती राहील, तर ω1² राहील. हे पहिल्यासाठी झालं. आणि दुसऱ्या याच्यासाठी घेतलं तर तो परत 1/2 मोमेंट ऑफ इनर्शिया I2 आणि काय राहिला तर ω2². आता सध्या तरी इक्वेशन लक्षात ठेवा, याचं जे फॉर्म्युला आहे तर ते ऑलरेडी आपण पहिल्या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहे. ऑलरेडी नाही करणार आहे पुढे, ठीक आहे. तर डिस्कस करणार आहे, त्यावेळेस हा फॉर्म्युला कसा आला काय आला ते सर्व डिटेलमध्ये समजून जाईल. सध्या फक्त आता तेवढं फॉर्म्युला लक्षात ठेवा, एकदम सिम्पल, जास्त लर्न बी करायची गरज नाही. आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कोऑर्डिनेट साठी जी एनर्जी असते ती एवढी घेतली,
पण प्रत्येकाची एनर्जी किती असते 1/2 kBT. मग बघा ही जी एनर्जी असेल याची एनर्जी आहे 1/2 kBT. याची पण एनर्जी आहे ती पण किती तर 1/2 kBT. याची पण एनर्जी आहे ती काय आहे तर 1/2 kBT. मग रोटेशन असू द्या नाही तर ट्रान्सलेशन असू द्या प्रत्येकासाठी एनर्जी किती असते तर 1/2 kBT. जेवढं मोशन तेवढे डिग्रीज ऑफ फ्रीडम तसं एनर्जी घ्यावं लागेल. 1 डिग्री ऑफ फ्रीडम 1/2 kBT. मग इथं 5 डिग्री ऑफ फ्रीडम आहे प्रत्येकासाठी तुम्हाला 1/2 kBT इतकीच घ्यावं लागेल. कारण अगदीच आपण टॉपिक डिस्कस केलाय लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. प्रत्येक एनर्जीचं इक्वल पार्ट झालेली या ठिकाणी. मग अशी टोटल एनर्जी किती 1 2 3 4 5 टोटल 5 आहे. मग याला कसं लिहिता येईल आपल्याला 5 डिवायडेड बाय 2 तो सेम राहणार आणि हा झाला तुमचा kBT. एकदम सिंपल लक्षात ठेवा. मोनोएटॉमिक साठी किती डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे 3 ट्रान्सलेशनल मग 3/2 kBT. आता याच्यासाठी टोटल हे 3 आणि ते 2 म्हणजे किती झाले टोटल 5 झाले म्हणून 5/2 kBT. ओके तर हा झाला तुमचा टोटल एनर्जी फॉर रिजिड म्हणतोय रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल. रिजिड जर असेल तर 5/2 kBT. आणि तिसरा एक पॉईंट घेऊ हे झालं गॅस मॉलिक्यूल साठी. आता घेऊ गॅस साठी. द टोटल एनर्जी ऑफ रिजिड डायटोमिक गॅस फक्त गॅस साठी घेतोय. ठीक आहे तर वरचं स्टेटमेंट परत करा फक्त मॉलिक्यूल नका लिहू. ठीक आहे गॅस इज तर गॅस साठी जर घेतला तर टोटल एनर्जी इज इक्वल टू 5/2 तसाच राहील. केबीच्या जागी फक्त आर घ्यावा लागेल आणि हा झाला तुमचा टी. म्हणजे झाली टोटल एक डायटोमिक गॅस मॉलिक्यूल साठी तुमची एनर्जी. जसं आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम घेतलं रिजिड साठी आता घ्यायचं आपल्याला नॉन रिजिड साठी. ठीक आहे नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल करू. डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल. ओके नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल साठी घेतला. आता रिजिड असू द्या नाही तर नॉन रिजिड असू द्या त्याच्यामध्ये तो तीनही ऍक्सिस वरती मूव्ह करणार म्हणजे 3 ट्रान्सलेशनल डिग्री ऑफ फ्रीडम असणार म्हणजे असणार. इज दॅट क्लिअर. आता नॉन रिजिड जरी असेल तरी या ठिकाणी आपण सेंटरला पकडू. रोटेट होऊ शकतो व्हर्टिकल पोझिशन मध्ये आणि हॉरिझॉन्टल म्हणजे परत 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार म्हणजे असणार. आता अजून एक घ्यायचं आहे. आता बघा या ठिकाणी मी मॉलिक्यूल कन्सिडर केला. हा मॉलिक्यूल इथे आहे आणि या असं घेऊ आपण इथं डायग्राम काढतो म्हणजे तुम्हाला समजेल. हा एक मॉलिक्यूल आहे आणि या ठिकाणी मी अशी स्प्रिंग कनेक्ट केलेली. आपण झाला नॉन रिजिड बरं की नाही. सपोज या मॉलिक्यूलला मी फिक्स ठेवलेला आहे. हा मॉलिक्यूल काय होणार आहे व्हायब्रेट करणार म्हणजे इथून तो मूव्ह झाला आणि आतमध्ये जाणार. व्हायब्रेशन मुळे काय होतं त्याच्यात व्हायब्रेशन माहिती आहे ना ऑसिलेशन म्हणून आपण व्हायब्रेशन म्हणा नाही तर ऑसिलेशन म्हणा. व्हॉट इज व्हायब्रेटिंग मोशन किंवा ऑसिलेटिंग मोशन द टू अँड फ्रो मोशन. टू म्हणजे पुढचं आणि फ्रो म्हणजे काय तर मागचं बरं की नाही. मागे पुढे जे होतं त्याला ऑसिलेटरी मोशन म्हणतात. पेंडुलम बरं की नाही मागे पुढे चालत राहतं. स्प्रिंगचं पण मोशन कोणतं तर ऑसिलेटरी मोशन बरं की नाही. मग या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल आहे याला मी फिक्स ठेवलेला आहे सपोज. ओके आणि हा मॉलिक्यूल का ना तर मोशन केलं आणि एकदम कॉम्प्रेस झाला. हा मॉलिक्यूल इथपर्यंत जाऊन परत रिटर्न येणार. कळलं म्हणजे एक व्हायब्रेशन कम्प्लीट झालं. किंवा या मॉलिक्यूलला मी फिक्स ठेवलं तर हा मॉलिक्यूल का ना आता व्हायब्रेशन करणार इथपर्यंत जाणार आणि परत रिटर्न येणार. बरं की नाही. म्हणजे जर तुम्ही व्हायब्रेशन घेतलं तर हा मॉलिक्यूल या प्रकारे व्हायब्रेशन करणार त्या लाईनवरती. व्हायब्रेशन म्हणतोय पहिल्याच्या डायरेक्टली ते दोन्ही मॉलिक्यूल जायचे. आता ते मॉलिक्यूल तिथंच आहे. एक मॉलिक्यूल तिथंच आहे. हा मॉलिक्यूल इकडे जाणार परत इकडे येणार. हा मॉलिक्यूल इकडे जाणार म्हणजे या ठिकाणी पण त्याचं मोशन होत आहे. असं तर मोशन होणारच आहे. असं पण होणार आहे असं पण होणार आहे. समजलं का नाही. तर हे रोटेशनल ट्रान्सलेशन असणारच आहे. पण याच्यामध्ये आणखीन विचार करण्यासारखं असं आहे की हा मॉलिक्यूल पण मोशन करणार आहे. मॉलिक्यूल स्वतः एक मॉलिक्यूल पण मोशन करणार आहे. मग तो कोणता झाला तो तुमचं व्हायब्रेशनल मोशन झाला. आणि किती झालं तर एकच व्हायब्रेशनल मोशन झालं याच लाईनवरती तो मोशन करू शकतो. ठीक आहे मग रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम झालं. अँड कुठं इथं कॉमा टाकू आणि इथे अँड 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड 1 व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. ठीक आहे तर 3 ट्रान्सलेशनल झाले 2 रोटेशनल झालं आणि एक काय झालं तर व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम झालं. आता त्यानुसार आपल्याला काय करायचं याची एनर्जी घ्यायचं. तर थोडंसं मी या साईडला शिफ्ट करतो म्हणजे आपल्याला लिहायला अजून बेटर होऊन जाईल. ठीक आहे थोडी जागा आपल्याला भेटून जाईल. तर या ठिकाणी मी काय घेतलं एनर्जी घेतलं. तर ट्रान्सलेशनल जर घेतला तर एक्स ऍक्सिस वरती तो असेल 1/2 vx². वाय ऍक्सिस वरती असेल 1/2 vy². झेड ऍक्सिस वरती असेल 1/2 vz². रोटेशनल घेतला तर 1/2 I1 आणि ω1² आणि दुसऱ्या याच्यात I2 आणि
ओमेगा 2 स्क्वेअर आहे. आता घ्यायचं आपल्याला कोणतं तर व्हायब्रेशन घ्यायचं. आता व्हायब्रेशन मध्ये समजून घ्या. आता हा मॉलिक्यूल आहे आणि या ठिकाणी स्प्रिंग होती. बरं की नाही, हा मॉलिक्यूल इथे होता, इथे आला. मग या केसमध्ये याची जी एनर्जी असते ती किती असेल 1/2 kB, राईट. पहिल्या मॉलिक्यूलचा हा मॉलिक्यूल मी सध्या फिक्स ठेवलेला आहे. हा मॉलिक्यूल इथून इथपर्यंत गेला आणि परत रिटर्न आला. त्याची एनर्जी किती त्या मोशनसाठी 1/2 kB. आता मी हा मॉलिक्यूल फिक्स ठेवला आणि हा परत इथे जाणार, हा मॉलिक्यूल इथे जाणार आणि इथे येणार. म्हणजे एकाचाच विचार नाही करावा लागेल ना, दोन्ही पण मोशन करू शकतात. मग एकाचं मोशनची एनर्जी 1/2 kB आणि दुसऱ्याची पण किती असणार तर 1/2. ओके. तर एकासाठी जी एनर्जी असेल तर किती तर 1/2 kBT. उरलेल्या याच्यासाठी पण एनर्जी किती असेल तर 1/2 kBT. म्हणजे याचा अर्थ काय तर सिंपल आणि साध्या लँग्वेज मध्ये सांगतो. जेवढं तुम्ही ट्रान्सलेशनल 3 ट्रान्सलेशनल घेतलं तर इथं 3 एनर्जी घ्यायच्या. इथं 2 रोटेशनल घेतलं तर 2च घेतलं. पण व्हायब्रेशन 1 असेल तर तुम्हाला 2 कन्सिडर करावं लागेल. का? कारण दोघांचं मोशन घ्यायचं आणि एकाचं असेल 1/2 kBT. पॉईंट समजला काय बोललोय? म्हणजे व्हायब्रेशनचं 2 हे इक्वल असेल रोटेशनलच्या, सॉरी, व्हायब्रेशनचं 1 इक्वल असेल रोटेशनल आणि ट्रान्सलेशनच्या डबल. पॉईंट समजला? तसं समजलं तर परत आपण एकदा घेऊन टाकू. ठीक आहे. मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर 2 प्रकारची एनर्जी असेल. एक असेल तुमचं लिनियर मोशन करणारं आणि दुसरं जे असेल ते काय असेल तर ट्रान्सलेशनल मोशन करणार, सॉरी, रोटेशनल आणि ट्रान्सलेशनल झालं. आता आपल्याला काय करायचं तर व्हायब्रेशनल घ्यायचं. आता याच्यामध्ये व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असेल तर एकासाठी आपण इथं केबीटी घेणारच आपण पुढच्या स्टेप मध्ये. मग याची जी एनर्जी असेल तो 1/2 mU स्क्वेअर. यू म्हणजे काय झालं तर तुमचं कायनेटिक एनर्जी झाली. यू घेऊ आपण कोणतं तरी वेगळं लेटर घेणार. मग या ठिकाणी 1/2 mU स्क्वेअर ही एक झाली तुमची व्हायब्रेशनल. आणि याचं जे डिस्टन्स आहे याच्यामध्ये कॉन्स्टंट असतो दॅट इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट. तो रिप्रेझेंट केला तो के ने. आणि या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे काय असेल तर आर. आता फोर्स कॉन्स्टंट काय तर आपण एक चॅप्टर बघणार आहे, ऑसिलेशन म्हणूनच एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहे. आणि त्याची जी एनर्जी असते ती असते 1/2 KR स्क्वेअर. ओके, 1/2 KR स्क्वेअर. ही परत ही जी एनर्जी आहे ते आपण परत ऑसिलेशन मध्ये बघणार आहे. मग ते याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा चॅप्टर आहे ऑसिलेशन मध्ये. ठीक आहे, तर त्या चॅप्टर मध्ये आपण ते बघून घेऊ. आणखीन एक एनर्जी आहे ती म्हणजे काय तर 1/2 KR स्क्वेअर. आर काय असेल तर त्या दोन मॉलिक्यूल मधलं काय असेल तर पर्टिक्युलर डिस्टन्स राहील. तिकडचं दिसत नसेल तर थोडं तिकडे शिफ्ट करून देतो. ठीक आहे, 1/2 हा झाला KR स्क्वेअर. क्लिअर आहे? तर याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय तर 1 व्हायब्रेशन घेतलं तिथं 2 एनर्जी तुम्हाला घेणं गरजेचं असेल. ट्रान्सलेशन आणि रोटेशनल मध्ये एक एकच घ्यायचं. पण व्हायब्रेशन आलं तर ऍट अ टाइम तुम्हाला किती कन्सिडर करायचे तर 2 एनर्जी तुम्हाला कन्सिडर करायचे. कारण दोन्ही मॉलिक्यूलचं तुम्हाला एनर्जी या ठिकाणी कन्सिडर करणं गरजेचं असेल. ठीक आहे, याच्यात काही डाऊट असेल तर आपण परत एकदा डिस्कस करून घेऊ. माझ्यामध्ये तुम्हाला असेल डाऊट. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे एकासाठी जी एनर्जी असते ती किती असते 1/2 kBT एक्स ऍक्सिस. वाय वरती पण तेवढीच असेल 1/2 kBT. झेड वरती पण तेवढीच असेल 1/2 kBT. याच्यासाठी पण तेवढीच 1/2 kBT. याच्यासाठी पण तेवढीच, कारण इक्वली डिस्ट्रीब्यूट होत आहे 1/2 kBT. याच्यासाठी पण तेवढीच 1/2 kBT आणि प्लस 1/2. किती झाले टोटल तर हे 3 आणि हे 2 5 झाले. आणि याचे 2 पकडावं लागेल. एक म्हणजे याचे 2 पकडायचे, कळलं का नाही? 3 2 आणि हे 2 परत किती झाले 3 आणि 2 5 आणि 5 आणि 2 किती झाले तर 7 झाले. मोजून घ्या 7 भेटेल तुम्हाला. 7/2 आणि या ठिकाणी काय राहिलं तर कळलं. जर तुम्ही नॉन रिजिड डायटोमिक गॅस मॉलिक्यूल घेतला तिथं व्हायब्रेशनल पण असणार आणि व्हायब्रेशनमुळे तुमचं डिग्री एनर्जी तुमची चेंज होणार. कळलं का नाही? आता जसं आपण मॉलिक्यूल साठी घेतलं तसं गॅस साठी घ्यायचं. फक्त केबीच्या जागी काय करणार तर तुम्ही आर करणार आणि काय भेटेल तर एनर्जी इज इक्वल टू 7/2 RT. 7/2 RT या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर इक्वेशन या ठिकाणी अरेंज करू शकता. ओके, काय डाऊट कोणाला? डाऊट? where K RT ला where K is फोर्स कॉन्स्टंट आणि तो आपण स्टडी करणार आहे कशामध्ये तर ऑसिलेशन या चॅप्टर मध्ये आपण तो स्टडी करणार आहे. ओके, आणि आर काय तर ते लिहून घ्या. आर इज द सेपरेशन बिटवीन ऍटम किंवा मॉलिक्यूल. सेपरेशन बिटवीन मॉलिक्यूल.
सेपरेशन बिटवीन मॉलिक्युल्स. मग हे तुम्ही लक्षात ठेवण्यापेक्षा तर तुम्ही डायरेक्ट प्रत्येकाची एनर्जी केबीटी फक्त, आणि जे व्हायब्रेशन आहे तिथे फक्त एकाच्या जागी तुम्हाला 2 घ्यायचे, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 1 केबीटी ने घ्यायचं, तिथं 2 केबीटी घ्यायचं, 2/2 केबीटी असं, कळलं का नाही? 1 व्हायब्रेशन डिग्रीज ऑफ फ्रीडम मीन्स 2/2 केबीटी. सो 2 व्हायब्रेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम असते तर काय होईल तो 4/2 केबीटी, कळलं का नाही? डबल घ्यायचं, जेवढे आहे जेवढा नंबर व्हायब्रेशन मध्ये त्याच्या डबल करून घ्यायचं. 1 मग तो 2/2 केबीटी, 3 तर 6/2 केबीटी असं राहील, कळलं का नाही? तर या प्रकारे तुम्ही त्याला घेऊ शकता.